पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपुरातील दंगलीमध्ये झालेलं नुकसान हे दंगेखोरांकडून झालेलं नुकसान भरून काढणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। दंगेखोरांविरोधात झिरो टॉलरन्स असल्याचंही ते म्हणालेत। नुकसान भरलं नाही तर दंगेखोरांची संपत्तीही जप्त करणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। गाड्यांचं नुकसान झालेल्यांनाही सरकार मदत करणार आहे। तसंच पुढच्या 7 दिवसांमध्ये गाड्यांची नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनाही सहआरोपी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय। 104 आरोपींना आतापर्यंत अटक झाल्याची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे। त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल। एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिला आहे। 1992 नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडेंट झालेला नाही। छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल। म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही। तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।